धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। जानेवारीतले थंडीचे दिवस। सूर्यनारायण संध्याकाळी जरा लवकरच आपल्या धामात जाण्याच्या तयारीत। पश्चिमेच्या समाधी स्थानात आसनस्थ होण्यासाठी, पुन्हा पहाटे डोळे उघडण्यासाठी। हळूहळू अंतराचा सर्प साऱ्या आसमंतास गिळू लागला। सावल्या लांब लचक होऊन तिमिराच्या पायावर कोसळू लागल्या। पश्चिमेकडची लाली सुद्धा लोप पाहू लागली। रात्रीचे निशाचर अंग झटकून बाहेर पडू लागले। घुबडांचे चित्कार, कोल्हेकुईची कर्कश वाणी, तरसांचे विचित्र हास्य, लांडग्याचे बिभत्स रुदन वातावरण भीतीदायक बनवू लागलं। साऱ्या शहरावर अंधाराची दाट काळी साय पसरू लागली। त्या प्रचंड शहराच्या बाहेरची ती निर्जन टेकडी, आजूबाजूला दाट झाडी, त्यातून घोंगावणारा बोचरा, गार वारा, त्यात विसवलेले आणि काही जागे झालेले निशाचर, खडकाळ जमिनीतून वर जाणारी कच्ची चढण, त्या चढणीवरून धापा टाकत पुन्हा बसत पुन्हा उठत टेकडीच्या मध्याकडे जाणारी ती असह्य अभागी स्त्री, तसल्या थंडीतही घामाने नितळत धपापल्या उराने चढचढत टेकडीवरच्या त्या मंद प्रकाशाच्या रोखाने जाणारी एक श्रीमंत सुंदर तरुणी, घरातून तडकाफडकी बाहेर पळून आलेली, वाट फुटेल तिकडे चालत शेवटी या अंतिम आशेकडे पावले टाकणारी, डोळ्यातली आसवे आणि घसा दोन्ही सुकलेली, अबला, असहाय्य, पण ती होती तरी कोण? लग्नापासूनची ही 5वी अमावस्या अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपलेली। गेल्या 4 अमावस्येच्या विवंचनेनंतर आज ती भयंकर अवस्था होती। तिच्या मनाचा चंद्र 2 दिवस आधीच भीतीने गिळला होता। संध्याकाळ आसमंताला पछाडू लागली तशी तिच्या मनालाही भिवू लागली। आता पुन्हा तेच, परत परत तेच, लग्नानंतरची ती पहिली रात्र। शयनगृहात ते दोघेच गुजगोष्टी करत बसलेले। फ्रेश होऊन ती वॉशरूमच्या बाहेर आली तेव्हा मात्र तो उरला नव्हता। बेडवर बसून अधाशी नजरेने त्याच्याकडे बघत होता। त्याचा चेहरा, त्यावरील विकृत हास्य, त्याचे डोळे, त्यातली ती फिकट हिरवट पिवळसर झळा, किळसवाणी, क्षणात त्याचे तिला बेडवर ओढणे, भांबवलेल्या तिला बळजबरीने कुस्करणे, रात्रभर प्रचंड वेदना, लोळागोळा होऊन पडलेली दोघांचे शरीरे, त्याचे तृप्त, तिचे घायाळ उद्ध्वस्त। अमावस्येला तर कहरच, त्यांचे घरचे राहणे जनावरासारखे तिच्यावर तुटून पडणे, एखाद्या अजगराप्रमाणे त्याचे तिला घट्ट आवळून भोगणे, दिवसा रात्री कधीही त्यात पुन्हा मद्यपान, तो घाणेरडा दर्प। पण कोणाला सांगावे, त्यालाही विचारण्याची सोय नव्हती, त्यालाच काही आठवत नव्हतं। ऐकल्यावर तिच्याकडे टक लावून बघत असे। एक हलकीशी हिरवी पिवळसर छटा त्याच्या डोळ्यात झळकत असे, भीतीदायक किळसवाणी। त्याहून किळसवाणी त्याच्या चेहऱ्यावरील हास्य छटा। मग तिनेच विचारणे बंद केले। ती तरी काय करू शकत होती? संस्काराच्या बांधाआड आसवांचा पूर थोपवत होती, लाजेच्या पदराखाली घायाळ मन लपवत होती, संकोचाच्या भिंतीआड जखमी शरीर वागवत होती। माहेरी गेली तरी काही सांगत नसे, परत सासरी जाताना जीव नकोसा होई। त्याचे आई वडील पण न जुमानणे,
तिला त्याच 3-4 दिवसात अशक्य ओरबडणे, पण महिन्याच्या इतर दिवसात सामान्य वागणे सारेच अतर्क्य, अनाकलनीय. ती त्या टेकडीवरच्या लहान गुमटीपर्यंत येऊन पोचली. कशी तरी एक व्यक्ती आत जाऊन बसेल एवढीच ती घुमटी. ती इथवर कशी आली तिलाच कळेना. तिच्या घरचे बाहेरगावी गेले होते. घरात ती आणि तो पशु. हळूहळू त्याच्यातला पाशवी रंग त्याच्या चेहऱ्यावर उमटू दिसला. आज रात्री परत तेच होणार या भीतीने तिनं घरातून सायंकाळीच पलायन केलं होतं. कुठे जाणार, काय करणार काहीच माहीत नाही. एक अनामिक ओढ तिला इथपर्यंत घेऊन आली होती. पडत ठेचकळत कशीबशी तिने त्या छोट्या बंद दाराच्या गजातून आत पाहिलं. एक मंद तेवणारे तुपाचे निरंजन, तिन्ही बाजूंना भिंती, छोट्या दारातून येणाऱ्या आणि विजवू पाहणाऱ्या आगाऊ वाऱ्याला न जुमानता फडफडणारी पण ठामपणे पेटलेली स्निग्ध ज्योत. त्या ज्योतीच्या प्रकाशाच्या अभिषेकात न्हावून निघणारी एक शुभ्र संगमरवरी सुबक ठेंगणी मूर्ती. जरीकाठचे भगवे वस्त्र लिहिलेली, 3 शिरे आणि 6 हात, तिन्ही चेहऱ्यावर स्मितहास्य, कपाळी केशरी गंधाचे टिळे, हातात विविध शस्त्रे, त्रिशूळ, गदा, चक्र, सोबत पद्म, कमंडूल, माला, काकेस भगवी जोळी, शुभ्र गाईस टेकून उभी, पायात गोठवणारे 4 श्वान, चरणावर सकाळी वाहिलेली फुले, थोडीशी कोमेजलेली, चरणासमोर चंदनी खडावा, चंदन विलेपित सुगंधी. दोन्ही हात जोडून ती करून नजरेने त्या दैवताकडे बघू लागली. हृदयाच्या भीतीनं दुःख धक्के देऊ लागले. डोळ्याच्या कडांचे बांध फुटून आसवांचे लोट कधी वाहू लागले तिचे तिलाच कळेना. मिटलेल्या डोळ्यांची दारे उघडून हुंदके आक्रोशाच्या रूपात बाहेर उड्या घेत झाले. हाताची गजावरील पकड घट्ट झाली. तापलेल्या मस्तकाने गजावर हल्लाबोल केला. किल्ल्याच्या दारावर कितीदा धडका देऊन गंडस्थळ फुटलेल्या हत्तीसारखे तिचे डोके भग्न पावले. दरवाजाला रक्ताचा अभिषेक झाला. थकलेली काया गुमटीच्या उंबऱ्यावर लोळण घेती झाली. कोसळताना तिने आत बघितले. त्या मूर्तीच्या हातातील त्रिशूळातील मधल्या शूळाच्या टोकावर एक लालबुंद ठिणगी पेटली होती. क्षणार्धात त्या ठिणगीचा सूर्य झाला. त्या तेजस्वी लाल पिवळ्या प्रकाशाने घाबरलेल्या तिच्या बोबळांनी पटकन पापुण्याच्या चादरीत स्वतःला मुस्कटून घेतले. तिचा देह धरणीवर नतमस्तक झाला. तिच्या बंगलोच्या मागच्या दाराजवळ ती उभी होती. तिच्या समोर काही फूट अंतरावर तो पाठमोरा उभा होता. एक कृश काळकट देह, चिंध्या लिहिलेला, मद्यपान केलेला, दुर्गंधयुक्त. त्याने मागे वळून पाहिले. विस्कटलेल्या दाढीमिशांनी झाकलेल्या चेहऱ्यावर एक उदास भाव. हिरवट पिवळे डोळे. क्षणभर त्याच्यावर रोखून त्याने मान फिरवल्याने बंगलोत प्रवेश झाला. तीही त्याच्या मागून घरात शिरली. लाईट्स गेलेले. पूर्ण दिवाणखाना अंधाराच्या मिठीत. काही क्षण तो पुरुष दिवाणखान्यात फिरता झाला. नंतर त्या भव्य जिनाच्या पायऱ्या चढू लागला. तीही त्याच्या मागून जिनात चढू लागली. वर गेल्यावर तिच्या शयनगृहाचा दरवाजा उघडून तो आत जाता झाला. दार लावत असताना परत एक कटाक्ष त्याने तिच्यावर टाकला. ठाडकन दार बंद झाले. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. आत जावे की नको. बळ एकवटून तिने दरवाजा ढकलला. दार उघडले गेले. आत काळोखाचा समुद्र. तरीही त्यात तिने बुडी दिली. अचानक लाईट्स आले. तिच्या समोर हातभर अंतरावर तो छताला लोंबकळत होता. खाडकन तिचे डोळे उघडले. कपाळातून वेदना उसळत होत्या. रक्त सुकलं होतं. कितीतरी वेळ ती बेशुद्ध पडली होती.
ती उभी राहिली. तिने गजातून आत पाहिले. निरंजनाच्या स्निग्ध उजेडात ती सात्विक मूर्ती उजळून निघाली होती. त्या दैवताकडे बघून तिने हात जोडले. त्या दैवताच्या डोळ्यात आभार करुणा दिसत होती. ओठावर स्नेहास्य मंद स्मित विलासत होते. ती एकटक त्याच्याकडे बघू लागली. कितीतरी वेळ तिची जणू समाधीच लागली. भानावर आली तेव्हा चंद्रकोर बरीच वर आलेली दिसली. आता तिच्या पायांना परतीची ओढ जाणवू लागली. ज्या अनामिक अदृश्य शक्तीने तिला त्या नरकातून पळवून येण्यास भाग पाडलं होतं, तिने त्याच्या पावलांना माघारी फिरण्यास बजावले. त्या दैवतास पुन्हा नमस्कार करून ती उतार उतरू लागली. पण आता तिचं मन वेगळ्याच शक्तीने भारलं गेलं होतं. सायंकाळची टेकडीवर येताना असलेली भीती कुठल्या कुठं पळून गेली होती. खाली दूर शहर दिव्यांनी उजळून निघालं होतं. जणू आकाशातल्या चांदण्याचं निकळ खाली पडल्या होत्या. पण त्या टेकडीवर मात्र भयान काळोख होता. पण तिला त्याची फिकीर नव्हती. एक विलक्षण तंद्रीत ती वाट उतरत होती. ठेचकाळ्या लावणारे खडक, पायातून सळसळत जाणारा एखादा जीव, झुडपामध्ये लुकलुकणारे लाल हिरवे डोळे, निशाचरांचे विचित्र आवाज, प्रचंड गार वारे, या कशाचीच तिला तमा नव्हती. ती निर्धास्त वाट उतरत गेली. बंगलो पूर्ण काळोखात बुडून गेलेला. गेटचं कुलूप उघडून ती आत गेली. मुख्य दरवाजाचे कुलूप उघडले तशी एक भयंकर आरोळी बंगलोत घुमली. पण तिला फरक पडला नाही. घराबाहेर जाण्याआधी तिने युक्तिप्रयत्नाने त्याला शयनगृहात कोंडलेले. त्याच्या मद्याच्या बाटल्याही बाहेर नाल्यात रित्या केलेल्या. नोकर चाकर दुपारीच तिने घरी पाठवले होते. वॉचमन रजेवर. घरचे बाकीचे बाहेर गावी कुठल्या तरी एका अदृश्य प्रेरणेने तिने सर्व केले होते. तिचे तिलाच कळले नव्हते. तिने दिवाणखान्यातल्या सर्व लाईट्स चालू केल्या आणि ती जिन्याच्या पायऱ्या चढू लागली. तसतसे तिच्या शयनगृहातून एक विचित्र गुरगुर तिला ऐकू येऊ लागली. पाशवी आवाज, पण ती शांतताच होती. तिने शयनगृहाचे कुलूप उघडून दार उघडले. एकदम लाईट्स गेल्या. ती दारातच उभी होती. खोलीत काहीच दिसत नव्हते. फक्त तिच्या नवऱ्याच्या घशातून येणारा तो विचित्र आवाज. खाडकन दार झाकले गेले. ती तशीच पुढे सरकली. तेवढ्यात तिने त्याच्यावर झडप घातली. पण तिने निकराने त्याला जोरात ढकलून दिले. तसा तो भुईवर कोसळला. चकित झालेला तो परत उभा राहिला. जास्तच त्वेषाने तिच्यावर त्याने झेप घेतली तरी तिनेही त्याच त्वेषाने त्याला पुन्हा ढकलले. आता मात्र तो भांबावून गेला. तरीही त्याने तिला बेडवर ढकलले वर जबरदस्ती करू लागला. तेवढ्यात अचानक खालून दिवाणखान्यातून खटखट असा आवाज येऊ लागला. अचानक विजेचा झटका बसावा असा तो तिच्यापासून दूर झाला व जमिनीवर ताट उभा राहिला. तो खटखट आवाज करीत कुणीतरी जिना चढत वर येत होते. तिच्या नवऱ्याचे शरीर थरथरू लागले. घशातील गुरगुर जास्त वाढू लागली. दातावर दात आपटू लागले. हुडहुडी भरल्यासारखी तो करू लागला. तो खटखट आवाज आता परिवर्तित होऊन खाड खाड असा जोरात व स्पष्ट येऊ लागला. तिचा नवरा डोळे फाडून शयनगृहाच्या बंद दाराकडे पाहू लागला. खाडकन दार उघडले गेले. तो दाराकडे बघतच होता. त्याचे थरथरणारे शरीर अचानक लाकडासारखे ताड झाले. घशातून एक प्रचंड आरोळी बाहेर पडली. तिने दाराकडे पाहिले. एक लालबुंद ठिणगी अधांतरीत तरंगत होती. एक चंदनी सुगंध दरवळू लागला. क्षणार्धात त्या ठिकाणचा सूर्य झाला. त्या सहस्त्ररश्मी शलाका त्याच्या शरीरावर बाणासारख्या झेपावल्या. त्याच्या देहाची प्रचंड आग होऊ लागली. तो गुरासारखा भयंकर ओरडू लागला. गडाबडा लोळू लागला. त्याच्या शरीरातून एक हिरवट धूर बाहेर निघाला व त्यातून एक हिडी स्वरूप प्रकट झालं. एक कृश रोगड शरीर, चिंध्या लिहिलेलं, अस्ताव्यस्त केस, विस्कटलेल्या दाढीमिशा, घाणेरडे हिरवट पिवळसर डोळे,
अंगाला उग्र दर्प. तिचा भानावर आलेला नवरा व ती दोघेही डोळे विस्फारून हे दृश्य पाहू लागले. भयंकर आरडाओरडा करणाऱ्या त्या अभागी देहातून ठिणग्यांचा कारंजा उसळू लागला. त्याच्या अंगभर ठिणग्यांचं झाडच डवरलं. हळूहळू त्याचा आवाज, त्याची गुरगुर सारच शांत होत गेलं. त्याचं पेटलेलं शरीर हळूहळू विरत गेलं. राखही शिल्लक नाही राहिली. दुसऱ्या मितीतला त्याचा मागमूसही नष्ट झाला. तो सूर्यही हळूहळू विजत गेला. विजत विजत त्याची ती लालबुंद ठिणगी तेवढीही तरंगत राहिली. तीही विजली. तशी अचानक लाईट्स आले. त्या दोघांनाही शयनगृहाच्या भिंतीवर एक भव्य सावली दिसली. तिने लगेच ती सावली ओळखली. त्या टेकडीवरच्या घुमटातील ती सुबक ठेणगी मूर्ती, तिचीच ही सावली. पण त्या सावलीची तिन्ही शरीरे मात्र फार शयनगृहाच्या छताला जाऊन भिडलेली. तिने नवऱ्याला खुणावले व दोघांनी त्या सावलीपुढे लोटांगण घातले. तिच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. अमावस्या 2 दिवसावर आलेली, पण आता त्या दुरात्म्याच्या घृणातून त्या उभयंताची सुटका झाली होती. दोघांनी उठून पाहिले तो ती सावली अदृश्य झालेली. दोघेही हात जोडून सश्रू अस्त्रांनी दाराकडे वळाले. कुणीतरी जिना उतरत होते. चंदनी सुगंध दरवळत हळूहळू विरत चालला होता. चंदनी खडावांचा खाड खाड आवाजही दूर दूर जात होता अनंतात.